जय शिवराय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण हंडलेमध्ये आहे आणि इथं आपण गाडी पार्क केली होती आणि जस्ट बॅक साईडला ती डोर बंद आहे, ती आपली रूम होती. आज रूम जरा चांगली होती, पॅक होती, त्यामुळे काय थंडी काय वाजली नाही. सांगत तिथं ट्रेनिंग घेतो आहे. इथं लोकल ड्रायव्हर भेटला आहे त्याला, गाडी इथं कशी चालवायची ते सांगतो. आणि बाकी हे अशी हॉटेल होते. अर्धे लोक इथं होते आणि अर्धे लोक दुसऱ्या पलीकडच्या साईडला होते. आता थोड्या वेळात आपण आवरून एक पाण्याचा स्पॉट आहे तिथं जाऊ. इथं पण थंडी खूप आहे. आपण जरा आता गाडी स्टार्ट करून बघू, जरा वेळ त्याला गरम होण्यासाठी तशी चालू ठेवून देऊ. तर बघू. पहिल्या स्टार्टमध्ये झालीच नाही. इथं बघ पूर्ण कोल्ड झाली गाडी. चला मग आपण आता निघू आपण इथून. थोड्या वेळात 10 मिनटं गाडीला अशी स्टार्ट होऊन. आपल्या गाडीमध्ये डिझेल कमी होतं आणि ह्या दादांनी आपल्याला मदत केली खूप. त्यांनी लोकल मार्केटमधनं डिझेल आणून आपल्याला फिल करायला मदत केली. इथली लोक खूप चांगले आहेत. उसका पकडना है क्या कुछ? मी पकड लू. आता डिझेल भरून घेतलंय. आता आपण जरा इथं फिरून येऊ. त्या दादांची गाडी, त्यांनी आपल्याला हेल्प केली भरपूर. इथले चांगले लोक आहेत, चांगले गाईड करतात आपल्याला गाडी कशी चालवायची, काय चालवायची ते. रिक्षा बघा कच्ची मॅगी खात बसली आहे आणि पाण्याची तर आम्हाला काय जाता येणार नाही असं वाटतंय, कारण की लेट झालं आहे आणि आम्हाला पुढं पण जायचं आहे. आणि फूडचं रेजिस्ट्रेशन त्यांनी अजून काय म्हणजे सांगितले, पण अजून चेक नाही केलेलं. बॅगा भरल्या जातात गाडीत. चला निघू आता. गुड मॉर्निंग. आज हमारा है डे 10 ऑफ दिस एक्सपीडिशन. तो आज हम जाएंगे पहले आपका हानले ऑब्जर्वेटरी, ठीक है, जहाँ से आपके ये सेलेस्टियल वगैरह सब रिकॉर्ड होता है. उसके बाद हम जाएंगे सुमुररी लेक, जो आपका यहाँ से रहेगा मिनिमम आपका 180 किलोमीटर्स का रहना और 3 to 4 आवर्स लगेंगे ट्रैवलिंग के लिए. बाय बाय. चला त्या रूममधनं निघालो. बाहेर बघा असे पहाडच इकडं. छान होता इथं स्टे. थंडी नाही वाजली आतमध्ये, पण बाहेर खूप वारं सुटतं. झूम करून दाखवतो. रूम ब्लॉक केली समजा आता बस. हंडले हे स्टार गॅचिंगसाठी प्रसिद्ध आहे, पण काल आम्हाला ते रात्री बघताच नाही आलं, कारण थंडी एवढी होती की सगळे झोपले तर झोपूनच गेले. त्यामुळे आम्हाला रात्री काही बघताच नाही आलं ते. पण बाकीच्यांनी फोटो काढलेत, ते फोटो आपण ट्राय करू टाकायचं. ऑक्सिमेंट्री आहे. आम्ही तिथं चालू आहे बघायला. आम्ही जरा शॉर्टकट घेतला आणि रोडमध्ये खूप फिरून यावं लागतं. मी आणि सौम्य चालू आहे फक्त, कारण की त्रिशाला जमायचं नाही एवढं उचलून वरती आणायचं, म्हणून तुझ्या गाडीमध्येच बसली. आपल्याला 6-6:30 यायला पाहिजे होतं. चला बघू आतमधून बघू आपण. व्हिडिओ आवडली का?
असं आहे आतमध्ये. का मूवमेंट, सैटेलाइट्स का मूवमेंट और वेदर ट्रैकिंग. ये मोटर घूम के पूरा ये होता है. हाँ ये ऐसे ऐसे खुल जाता है चारों तरफ से. ओके. एक टेलिस्कोपी आहे, इथून तारे. एक्चुअल लेंस है. ये लेंस से ये बाहर चला जाता है. हाँ, वो ऊपर ऊपर की तरफ निकालते हैं. ओके. मुंबई से ऑपरेट करते इसको. इसे तो यहाँ कोई नहीं है. हे पूरा ऑटोमॅटिक आहे. मुंबईमधनं ऑपरेट करतात. तारे चंद्र सगळे कॅप्चर करून इथं इमेज तयार होते सगळी त्यांची, आणि ते मग सगळं स्टडी करतात. हे सगळं बघा, इथं सगळं ॲटोमॅटिक त्यांनी सिस्टम ठेवल्यात. मोटार लावल्या तिथं अशा. हे पूर्ण ओपन होतं, गवरचं आहे ना ते पूर्ण ओपन होतं. हे असे टेलिस्कोपी, मोठ्या मोठ्या टेलिस्कोपी आपल्याकडे आहेत. आज मला हे कळालं. आणि इथं एक पण हे नाही, एम्प्लॉय नाही आहे. हे पूर्ण ॲटोमॅटिक नाही होतं आहे, ऑपरेट होतं. चला आपण आता खाली जाऊ. We humans have always been fascinated by what's written in the stars. Some believe that the earliest mentions of astronomy in India can be found in the Rig Veda. And now an example of India's astronomical progress can be seen in the northmost region of the country, Ladakh. Indian Astronomical Observatory of Hanle. This is Mr. Dorje Archuk. He is the first Indian member of the International Astronomical Union. In the 1990s, Indian Institute of Astrophysics Observatory gets an average of 270 clear night skies and less than 7 centimeter of rain. Is mounted on an alt-azimuth mount. The telescope can move 360 degree in azimuth and 0 to 90 degree, and hence it can cover the whole sky. But why make an observatory out in the middle of nowhere? Well, the Hanle Observatory has been placed at this very spot for more than one strategic reason. Reason number one, this observatory is located between the observatories in the Canary Islands and Eastern Australia. It has been positioned in such a way that it can observe certain phenomena missed completely by the other two observatories. And now reason number two, moisture in the air can absorb infrared rays coming from space. But the dry climate of Hanle helped this observatory become one of the best observatories for infrared observations. This observatory is set to be declared a dark sky sanctuary by the International Dark Sky Association, meaning that it is the perfect place for a romantic picnic under the stars. If there is anything that India and the Hanle Observatory can teach you, it is to always aim for the stars. हे वरचं असतं, हे ओपन होतं आणि ते टेलिस्कोपी बाहेर येतं आणि पूर्ण कॅप्चर करतं 360.
Waiting for the convoy intact. Running at speed of 10 to 20. हाँ जाते वाला शॉट हो सकता है 2 लेन रोड है अभी आगे Cars on right, please park your cars on right. गाइस हम ओवरटेक करो इसुजू को ओवरटेक करो सारे ओवरटेक इसुजू ट्रैफिक स्टेटस पॉजिटिव ये वजह से बैकर काच से बाहर है ना बाईकवर काचेतूनच कर. बैकर दुबईला आल्यासारखं वाटायला लागले आता नुसतं वादळ सुटलेलं असतं. हांडलेपासून 80 किलोमीटर पेट्रोल पंप नाही आहे कुठंच, त्यामुळे तेवढी गर्दी होते आणि इथून तुम्हाला एक्स्ट्रा फ्युएल भरून घ्यावंच लागतं. आम्ही सकाळी भरलं होतं एका त्या दादाकडून, पण तरी पण म्हटलं आता एकदा परत भरून घेऊ, कारण की आपल्याला अजून 400 किलोमीटर जायचं आहे आणि 300 किलोमीटरपर्यंत डिझेल पंप नाही आहेत. बघा कसे बाईकवाले पण एक्स्ट्रा फ्यूल बघा, म्हणजे पूर्ण भरून घेतात कॅन कॅन. हे महाराष्ट्रातून बाईकवर आलेत, त्यांचे 4 गाड्या आहेत. जवळपास अर्ध्या तासाने आपला नंबर आलाय, नंतर आपण फिल करून घेऊ. तर थांब म्हणते बंद करायचा टाइम था. हॅलो हाय, मी सागरकडनं टेक ओव्हर केलं आहे थोडंसं. आम्ही आत्ता या हॉट स्प्रिंग व्हॅलीमध्ये आलो आहोत. सुंदर नजारा आहे जसं की तुम्ही बघू शकता, आणि इथे पाहाल तुम्ही तर व्यवस्थित छोटे छोटे झरणे आहेत जे गरम पाण्याचे आहेत, आणि एवढ्या थंड मौसममध्ये एवढ्या हाईटवरती आपल्याला गरम पाण्याचे फवारे दिसत आहेत. म्हणजे खरंच नवल आहे. इथनं आम्ही 10 मिनटं ते 15 मिनटं थांबून पुढे सुमुरी नावाच्या जागावर जाणार आहोत. तिथे रात्री आमचा हॉल्ट आहे आणि तिथून पुढची जर्नी उद्याचा लास्ट दिवस आमचा. सो व्हेरी एक्सायटिंग 10 दिवस झालेले आहेत. तुम्ही पण प्लीज फॉलो करा आणि नक्की ही ट्रिप करा. खूप काही आहे एक्सप्लोअर करायला. आम्हाला 9-10 दिवसात असं कळलं की हे सगळं फिरायला आणि व्यवस्थित एन्जॉय करायला ॲटलिस्ट महिनाभर तरी लागू शकेल. सो आम्ही लवकरच दुसरी ट्रिप प्लॅन करणार आहोत. तर तुम्ही प्लीज आम्हाला टॅग करून राहा अँड एन्जॉय फॉर द मोर अपडेट्स कमिंग सून. थँक्यू.
केलेलं बाबा अरे मला थंडी असते ना आता पांडू खायचं आता पांघरून मागे टाकलं ना मम्मानी ओके. हे तुम्हाला व्हाईट हे दिसतंय धुरासारखं ते हॉट स्प्रिंग आहे. तिथं हॉट वॉटर स्प्रिंग होते असं. TTT बटन दबा हुआ है, प्लीज चेक करिए अपने बॉक्स को. आता आपण चाललोय हॉटेलवर. वाजलेत 4:15. हॉटेलला पोहोचायला अजून आपल्याला 1 तास आहे. 32 किलोमीटर आहे. ब्रेजा इनकमिंग ब्लॅक ब्रेजा. इथे रेंज अजिबात नाही आहे. लुक बघा कसं आहे पूर्ण. मेक इट क्विक, पीछे से कैंपर भी ट्रेलर भी आ रही है. Bird is flying. Incoming Somoreri. Yes, incoming Somoreri. हा सोमवारी लेग आहे. सर यहाँ आपकी ग्रेट हिमालयन रेंजेस पर जांस्कर रेंजेस दोनों देखने को मिलेगी. नहीं सर, यहाँ नहीं है K2 आपका. तो विजिबल अपना सिक्किम से होता है यहाँ. या एंट्री करा लो ना सबकी, ठीक है. और नीचे कॉन्वे रुकना है और यही है प्रॉपर्टीज, ठीक है. एंट्री करवा लो एक बार सबकी. ओवर. कॉपी कॉपी. हमने कॉर्नर विलेज का गेट क्रॉस कर दिया है. कोई बात नहीं, तुम नीचे ही रुको, यही रुको नीचे, यही लाइन अप करवाओ सबका, ठीक है. हम आयुष्मान आरोग्य मंदिर के पास रुक गए और आप हमें दिख भी रहे हो, वो आपके पास ही रुक जाते हैं फिर. नहीं मेरे पास नहीं रुकना है, नीचे रुको. ओके ओके, नीचे रुक. आपल्या हॉटेलमध्ये आपण आलो आता. आता आपण हॉटेलला आलोय. समोर लेक आहे आणि इकडं आपला रूम.
इथं गाडी पार्क केली. स्लीपर है. अंदर आहे. -8 मतलब पूरा ठंडा हो जाता है, पानी जम जाता है. पानी जमता है. आपको इधर वाला ही दिखाएंगे ना, यहाँ बाल्टी पानी यहाँ रखे ना, सुबह देखिएगा आपको ये मिलेगा जमा हो गया. हाँ, के पानी हुआ बाहर जब रेल लेक ये लेक अभी नहीं जमेगा, ये सीधा दिसंबर. दिसंबर में. अभी आपको क्या बनाएंगे? हाँ. है 15,075 फीट 4,650 मीटर. अभी जो लाइट आएगा यहाँ पर 7:30 से 11 बजे तक. ठीक है. और डिनर का टाइम है 7:30 से 8:30, ब्रेकफास्ट 6 to 8:30. और यहाँ पर काफ़ी लो वोल्टेज है. कुछ ऐसा अगर आप सिर्फ मोबाइल आप चार्ज कर सकते हैं. ओके. ठीक है. अगर आपके पास है भी कोई है तो मत करना, क्योंकि पूरी ट्रिप पे डाउन हो जाएगी. नहीं कुछ नहीं है हमारे पास, ठीक है? लैपटॉप है. और दूसरा, अभी सबसे पहले आप डाइनिंग हॉल में आइए. वहाँ चाय, कॉफ़ी, जिंजर वाटर और आपको कावा, ग्रीन टी, ब्लैक टी सब रेडी है. तो प्लीज़ बच्चों को लेके, और ये बच्चों को गर्म कपड़ा पहना देना सर, यस यस. क्योंकि यहाँ बहुत ठंडा है. ठीक है. और अभी आके आप चाय वाय लीजिए. और ये दूसरा, ये चार्जेबल तो नहीं ना, बैटरी नहीं, वाला है. गैस पे. तो आप नीचे आ जाइए प्लीज़. ठीक है सर. और फिर हम यहाँ पर हर रूम के ऊपर 100 लीटर का वो लगा है सोलर. लेकिन क्या है कि अभी हमारे जो सूरज मामा है वो अभी इतना हीट नहीं दे रहे. तो ओके बेटा.